मित्रहो, भारतीय जनता पक्षाला यंदा आपल्या तिरंगी झेंड्याचा उमाळा जरा जास्तच आलेला दिसला. भारतीय जनता पक्षानं स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी तिरंगा यात्रा काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या एका कार्यक्रमामध्ये गर्दी दिसावी म्हणून चक्क 10वीच्या विद्यार्थ्यांना बळजबरीनं आणलं गेलं. उद्धव ठाकरे शिवसेनेने यावर जोरदार टीका केली, सडकून प्रहार केलेला आहे. त्यानंतर आज सामनामधून याच विषयावर एक अग्रलेखही लिहिला गेलेला आहे. सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय जरूर जाणून घ्या मित्रांनो. भारताचा स्वातंत्र्य दिन नेहमीप्रमाणे साजरा होत आहे. गेल्या 10-12 वर्षांमध्ये देशाचा स्वातंत्र्य दिन हा भाजपाचा किंवा संघ परिवाराचा स्वातंत्र्य दिन असावा अशा राजकीय उत्सवी पद्धतीनं साजरा केला जातो. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या कपडे परिधान करतात. ज्या राज्यात भविष्यात निवडणूक असेल त्या राज्याची पगडी पेहराव ते परिधान करतात. म्हणजे स्वातंत्र्य दिनी ही राजकीय नफा तोट्याचा हिशोब ते करतात. या निमित्तानं ते भाजपा पुरस्कृत उपक्रम राबवतात. तसं यावेळी सुद्धा झालं. स्वातंत्र्य दिनाच्या त्यांनी तिरंगा यात्रेचा उपक्रम राबवला आणि त्याची जाहिरातबाजी सुद्धा केली. स्वातंत्र्य दिनापूर्वीच्या आदल्या दिवशी जणू भारतात तिरंगा प्रथमच फडकला जातोय, आपणच भारतीय तिरंग्याचे निर्माते आणि रक्षक आहोत अशा थाटात यात्रा काढल्या. स्वातंत्र्यासाठी 1947 साली आधी ज्या प्रभात फेऱ्या सत्याग्रह हाती तिरंगा घेऊन झाला त्यात भाजपाची मात्र संस्था कुठंही दिसली नाही. ज्याने कधी तिरंगा या शब्दाबद्दल प्रेम जिव्हाळा दाखवला नाही त्या भाजपवाल्यांना अचानक तिरंगा ध्वजाची आठवण झाली. ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढून देशभक्तीचं नाटक केलं. एकीकडे तिरंगा यात्रा आणि दुसरीकडे हर घर तिरंगा हे अभियान. अशा पद्धतीनं भाजपवाल्याचं राष्ट्रप्रेम उतू गेलं. त्यासाठी त्यांनी देशाच्या आजच्या स्वातंत्र्य दिनाचं निमित्त शोधलं. त्या भारावलेल्या वातावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी आणि आम्हीही देशभक्त आहोत हे दाखवण्यासाठी सत्ता पक्षानं तिरंगा यात्रेचा आटापिटा केला. भारतीय जनता पक्ष आणि इव्हेंट या एकच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळं स्वातंत्र्य दिन, भारताचा राष्ट्रध्वज आणि वंदे मातरम हे राष्ट्रगीत यांचाही त्यांनी इव्हेंट केला. ज्या मंडळींनी कधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही, लाठ्याकाठ्या खाल्ल्या नाहीत, रक्त सांडलं नाही, ज्यांनी स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष त्यांच्या नागपुरातल्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज फडकावला नाही, त्यावरून टोकाची टीका होऊन सुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांना यंदा अचानक तिरंगा ध्वजाबद्दल एवढं प्रेम का उतू आलं? देशभरात तिरंगा यात्रा काढण्याची गरज का भासली? ठिकठिकाणी हातात तिरंगा घेऊन रॅली का काढाव्या लागल्या? तिरंगा ध्वजाचे मोठे मोठे बॅनर्स का लावावे लागले? नागपुरातील तिरंगा यात्रेत हीच मंडळी तब्बल 700 फुटाचा तिरंगा झेंडा मिरवत होती. किती भंपकपणा कराल? तुमचं हे तिरंगा आणि वंदे मातरम प्रेम बेगडी आहे. हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिक देशासाठी हाच तिरंगा हातात घेऊन आणि वंदे मातरम गात हसत हसत फासावर गेले. त्यावेळी आताचे हे तिरंगावीर बिळात लपून बसले होते. स्वातंत्र्यानंतरही यांना ना कधी तिरंग्याची आठवण झाली ना तो फडकावा असा वाटला. आज त्यांना हा सगळा इव्हेंट करावा लागला कारण जंतर मंतरवरील आंदोलन आणि इतर अनेक कारणामुळं भाजपावाल्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. त्यांच्या देशभक्तीचा बुरखा फाटला आहे. 2014 मध्ये मोदी सरकारची स्थापना म्हणजे देशाच्या खऱ्या स्वातंत्र्याचा सूर्योदय अशा गमजा भाजपावाल्यांनी मोदी भक्तांनी मारल्या. मात्र आता आपल्या सत्तेचा अस्त निश्चित असल्याची जाणीव त्यांना झालेली आहे. त्यामुळं जे फक्त
शासकीय कर्तव्य म्हणून तिरंगा ध्वजारोहण करीत होते, त्याच्यावर तिरंग्याचे मोठे मोठे कटआउट आपल्या फोटो सह लावण्याची वेळ आली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर 5 दशक आपल्या मातृसंस्थेच्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही, त्यांना लाखो करोडो रुपये खर्च करून तिरंगा यात्रेचा इव्हेंट करणं भाग पडलेला आहे. खरं तर सामनाच्या या अग्रलेखातून भाजपाला आणि संघाला आरसा दाखवला गेला आहे. भाजपाचं तिरंगा प्रेम हे फक्त ढोंग आहे असाच प्रहार सामनानं केलेला आहे. हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला मित्रांनो जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.